आणि त्याच्यामध्ये आपण काय पॉईंट बघितले होते ते मी एकदा सांगते बघा. फर्स्ट वी सी द स्केलर अँड वेक्टर. नाव सेकंड वी सी द टाइप्स ऑफ वेक्टर. वी सी द 6 definition of this 6 type of vector, and we give the homework difference between the scalar and vector. हे तुम्हाला मी लिहून दिलंय पण हा होमवर्क साठी दिला होता तुम्हाला. ठीक आहे. ओके, आज नवीन आपण पुढचा पॉइंट बघणार आहे वेक्टर ऑपरेशन. देर आर द 3 वेक्टर ऑपरेशन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. बट मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय द स्केलर म्हणजे वेक्टरचं स्केलर बरोबर मल्टिप्लिकेशन करणार आहे. Addition of vector and subtraction of vector. ठीक आहे. नाउ फर्स्ट वी सी द मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर बाय द स्केलर. म्हणजे एक वेक्टर क्वांटिटी घेतली आणि एक स्केलर घेतली आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कसं येतं ते आपण बघणार आहे. व्हेन द वेक्टर ए इज मल्टिप्लाय बाय द स्केलर एस. ए वेक्टर हा वेक्टर आहे आणि त्या स्केलरला आपण एस स्मॉल एस दिसते तो स्केलर. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं इट बिकम्स द एस ए. म्हणजे त्यांचा प्रोडक्ट काय येणार आहे गुणाकार केला तर एस इंटू वेक्टर ए हुज मॅग्निट्यूड इज एन टाइम द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. द युनिट ऑफ वेक्टर इज डिफरंट फ्रॉम द युनिट ऑफ ए. फॉर एक्झाम्पल वेक्टर ए इज इक्वल टू 10 न्यूटन अँड वेक्टर एस इथे एस लिहिचा राहिला आहे. वेक्टर एस इक्वल टू 5 सेकंड. देन इट मल्टिप्लिकेशन 10 इंटू 5 विच इज इक्वल टू 50 न्यूटन सेकंड. म्हणजे न्यूटन हे एफचं आणि सेकंड हे जे युनिट आलं. म्हणजे एक स्केलर आणि एक वेक्टर दिला तर त्याचा आपल्याला प्रोडक्ट करता येतो. हे आपण त्याचा प्रोडक्ट केलेला आहे. म्हणजे ए इंटू एस ह्याचं मल्टिप्लिकेशन एस ए येतं. म्हणजे एची व्हॅल्यू जर 10 दिली आणि एसची व्हॅल्यू 5 दिलं तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एस ए किती येणार आहे 50 न्यूटन सेकंड. कसं आलं तर एचा हे जे युनिट आहे न्यूटन हे जे सेकंड म्हणून न्यूटन सेकंड आलं. हे झालं मल्टिप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल वेक्टर ए 4 आहे आणि एस हा 3 आहे तर किती येणार आहे 4 त्रिक 12. तुमचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर येणार आहे 12. सोपं आहे. जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो तेच मल्टिप्लिकेशन आहे. सेकंड ऑपरेटर ॲडिशन ऑफ वेक्टर. सेम टेस्ट आहे फक्त वेक्टरचे ॲडिशन होते. द ॲडिशन ऑफ द 2 or more वेक्टर ऑफ द सेम टाईप गिव्ह द सिंगल वेक्टर. सो दॅट इफेक्ट इज द सिंगल वेक्टर इज सेम इफेक्ट. For example means it is the important note that only the vector of the same type can be added. म्हणजे ॲडिशन कधी होते जेव्हा दोन वेक्टर सेम डायरेक्शनने होते असतील त्यावेळेस त्यांची ॲडिशन होते. मग आपण वेक्टर पी कन्सिडर केला आहे 3 युनिट आणि वेक्टर क्यू कन्सिडर केला आहे 4 युनिट. हे दोघं सेम डायरेक्शनला आहे म्हणून ह्यांची ॲडिशन होणार किती 4 आणि 3 7 होणार. म्हणजे 7 एक मोठा सिंगल वेक्टर तयार होणार म्हणजे हा 7. ह्या दोघांचे ॲडिशन केलं की दोन वेक्टरचे की सिंगल वेक्टर तयार होतून त्याचा आन्सर म्हणजे 7 युनिट झालं. मग ते हे तर घेतलेलं आहे वेक्टर पी 3 वेक्टर क्यू 4 देन ॲक्टिव्ह इन द सेम लाईन. देन दे कॅन बी ॲडेड. कसं ॲड केलं जातं वेक्टर आर विच इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ वेक्टर पी प्लस मॉड्युलस ऑफ वेक्टर क्यू. मग वेक्टर आर म्हणजे ह्या दोघांचं रिझल्टन येणार. कसं येणार 3 + 4 = 7. म्हणजे ह्या दोघांचा रिझल्ट ही मोठी लेनचा ॲरो दिसते ते आले म्हणजे किती झालं 7 युनिट झालं. म्हणजे ॲडिशन म्हणजे जसं आपण ॲडिशन करतो तीच ॲडिशन आहे फक्त वेक्टरसाठी म्हणतो. आणि सबट्रॅक्शन ऑफ द 2 वेक्टर. आता तुमच्या लक्षात आलं ज्यावेळेस 2 वेक्टर एकाच दिशेने असतील त्यावेळेस त्यांची ॲडिशन होती म्हणजे हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत. पण ज्यावेळेस हे दोन वेक्टर अपोजिट असतील म्हणजे त्यांचे डायरेक्शन वेगळे असतील त्यावेळेस काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे. when the two vector anti-parallel, opposite means anti-parallel to each other, then magnitude of their resultant is the difference of individual vector. Then here p is the 3 and q is the 4. then modulus of r which is equal to vector p minus vector q. vector p किती आहे 3 minus 4 which is equal to 1. पण इथं मॉड्युलस आहे मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस मॉड्युलस मधून क्वांटिटी बाहेर काढली तर +1 येणार आहे. हे झालं +1 म्हणजे ह्या दोघांचा रिझल्टंट जो आलेला तो 1 युनिट आला म्हणजे सबट्रॅक्शन झाले. म्हणजेच दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनने असतील तर त्यांची ॲडिशन होते आणि अपोजिट डायरेक्शनने असतील तर सबट्रॅक्शन होते. हे 3 वेक्टर ऑपरेटर आहेत हे लक्षात ठेवा. सोपे आहेत. आपण जसं ॲडिशन मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करतो तसंच फक्त स्केलर आणि वेक्टर बरोबर करायचे. आता आपल्याला पुढचा पॉईंट आहे ट्रायंगल लॉ फॉर द वेक्टर ॲडिशन. मग ते आता ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही ट्रायंगल लॉ पॅरलोग्राम वरती फिजिक्समध्ये तुम्हाला लॅबमध्ये त्याच्यावरती एक्सपेरिमेंट आहे. मग आता आपण पहिल्यांदा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन बघणार आहे. मग आता तो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय आहे आणि त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे त्याचा युजेस कुठे केला जातो ते आपण बघणार आहे. आता बघा पहिल्यांदा मी सांगते. सपोज वी कन्सिडर द 2 वेक्टर. हिअर वी कन्सिडर द वेक्टर ए आणि वेक्टर बी. वेक्टर ए ला नाव दिले पी क्यू आणि वेक्टर क्यू ला नाव दिले एस आर. हिअर वी कन्सिडर द 2 वेक्टर
and these two vector are the two sides of the triangle. मीन्स पी क्यू हा वेक्टर एक साइड झाली ट्रायंगलची आणि दुसरा जो आहे आर एस ही दुसरी साइड झाली. मीन्स वी कन्सिडर द टू वेक्टर ऑफ द सेम लेंथ अँड सेम डायरेक्शन, म्हणजे दोघांची लेंथ सेम आहे. हिअर वी कन्सिडर द टू वेक्टर and which is two adjacent म्हणजे लगेच which is two adjacent side of the triangle, then their resultant PS, their resultant is the third side of the triangle. म्हणजे हे दोन वेक्टर जे आहेत ते काय होणार आहे, ट्रायंगलच्या दोन ऍडजस्टंट साइड असणार आहे. ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे त्याची ट्रायंगलची काय असणार आहे, थर्ड साइड असणार आहे. हा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आहे, तोच बघूया. If the two vectors describe the same physical quantity are represented in magnitude and direction, then their resultant represented in magnitude and direction by the third side of the triangle. तेच आता मी सांगितले, two vector which is two adjacent side of the triangle, their third side is the resultant of the triangle, and which is starting from the first point and end at the last point, which is the triangle law of vector addition. हे तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन विचारू शकता. स्टेट द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ह्या दोन्ही डायग्राम आणि ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. मग हा रिझल्टंट म्हणजे काय येणार, ह्या दोन ॲडजस्टंट साईडची बेरीज येणार. मग रिझल्टंटला म्हणले वेक्टर सी विच इज इक्वल टू ह्या दोघांची सम म्हणजे वेक्टर ए प्लस वेक्टर बी विच इज द रिझल्टंट ऑफ द ट्रायंगल. हे झालं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे, कळालं का? म्हणजे पहिल्यांदा आपण वेक्टर ऑपरेशन बघितले, म्हणजे ऑपरेटर जे आहेत ते बघितले. 3 बघितलेले आहेत, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि आपण सबट्रॅक्शन हे 3 बघितले. आणि त्यानंतर आता आपण काय केलं, युजिंग द ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन वी कॅन प्रूव्ह दॅट. म्हणजे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनचा यूज करून कम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द वेक्टर ॲडिशन काय आहे आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द वेक्टर ॲडिशन ह्या 2 प्रॉपर्टी बघणार आहे. माझ्यावरती 3 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन जो आहे स्टेट द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन 2 मार्काला, किंवा प्रूव्ह दॅट कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर ॲडिशन, प्रूव्ह दॅट द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द वेक्टर ॲडिशन, किंवा शोज दॅट this p plus q which is equal to q plus p which is the commutative property. आणि हे शोज करायला विचारले जातात, म्हणजे असे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. नाउ फर्स्ट वी सी द commutative property of the vector addition. okay, first commutative property of the vector addition. According to the commutative property for the two vectors vector p आणि vector q, 2 वेक्टर कन्सिडर दिलेत. मग कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, वेक्टर पी प्लस क्यू विच इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस पी. म्हणजे काय झालं, पी ची व्हॅल्यू 2 दिली आणि क्यू ची व्हॅल्यू 2 दिली. 2 + 4 आणि इथं 4 + 2, दोन्ही उलटं सुलटं केलं, पी आणि क्यू ची व्हॅल्यू बोलली तर ह्या दोघांचा आन्सर सेमच येणार, कारण इथं पी प्लस क्यू आणि इथं क्यू प्लस पी. पी प्लस क्यू व्हॅल्यू जर चेंज केलं तरी पी प्लस क्यू इक्वल टू काय येणार आहे, क्यू प्लस पी येणार आहे. ही झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे, पी प्लस क्यू काय येतो, क्यू प्लस पी येतो. आणि कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला प्रूव्ह करायला विचारली जाऊ शकते. आता कसं प्रूव्ह करणार आहे बघा. फ्रॉम फिगर ॲडिशन ऑफ द टू वेक्टर पी आणि क्यू इन 2 डिफरंट वेज द ट्रायंगल ओ ए बी. म्हणजे ट्रायंगल ओ ए बी हा खालचा ट्रायंगल जर तुम्ही बघितला तर त्याच्या 2 ॲडजस्टंट साईडची सम केली तर त्याची तिसरी साईड येणार आहे रिझल्टंट, म्हणजे वेक्टर पी प्लस क्यू विच इज इक्वल टू वेक्टर आर मीन्स वेक्टर ओ बी. आपण काय केलं आहे, ओ ए बी हा जो दिसतोय ओ ए बी हा आपण ट्रायंगल कन्सिडर केला आहे. आता ह्या ट्रायंगलमध्ये त्याच्या 2 ॲडजस्टंट साईडची सम केली म्हणजे वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू केलं तर विच इज इक्वल टू वेक्टर आर येणार आहे. मग वेक्टर पी म्हणजेच काय ओ ए आहे आणि वेक्टर क्यू म्हणजे ए बी आहे आणि त्याचा रिझल्टंट म्हणजे काय ओ बी झालं. हे खालच्या ट्रायंगलसाठी झालं ओ ए सी. आता ओ ए सी कन्सिडर केलं तर तुमचं इक्वेशन काय आलं, पी वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू विच इज इक्वल टू वेक्टर आर आलं. देन वी कन्सिडर द सेकंड ट्रायंगल ओ सी बी. हा वरचा ट्रायंगल कन्सिडर केला तर त्याच्या 2 ॲडजस्टंट साईड आहेत वेक्टर क्यू आणि पी. ओ सी बी मध्ये वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी विच इज इक्वल टू वेक्टर आर. देन अगेन वेक्टर आर म्हणजे ओ बी आलं. ठीक आहे, मग वेक्टर क्यू प्लस वेक्टर बी विच इज इक्वल टू वेक्टर ओ बी झालं. म्हणजे एकदा खालचा ट्रायंगल ओ ए बी कन्सिडर केला, वरचा ट्रायंगल ओ सी बी. म्हणजे ट्रायंगल लॉ म्हणजे काय, 2 ॲडजस्टंट साईडची बेरीज ही तिसरी साईड म्हणजे त्याचा रिझल्टंट येतो. आपण केलं. मग आता हे जे वरचं इक्वेशन हे जर बघितलं तर हे जे LHS काय आहे तो ओ बी आहे आणि ह्या पण इक्वेशनची LHS काय ओ बी आहे. LHS सेम आहे म्हणून आपण RHS इक्वेट करणार, म्हणजे वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू विच इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी विच इज द कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द वेक्टर ॲडिशन. ठीक आहे, प्रॉपर्टी काय आहे, पी प्लस क्यू विच इज इक्वल टू क्यू
प्लस पी. मग आपण काय केलं, हा डायग्राम कन्सिडर केली. एकदा खालचा ट्रायंगल ओ ए बी कन्सिडर केला आणि नंतर वरचा ओ सी बी कन्सिडर केला. म्हणजे ह्या खालच्या ट्रायंगलमध्ये दोन ॲडजस्टंट साईडची सम ही तिसरी साईड असते, ह्या दोन ॲडजस्टंट साईडची सम ही तिसरी साईड असते. मग ह्या दोघांमध्ये ओ बी कॉमन आहे, म्हणजे आर एच एस सेम एल एच एस सेम आहेत. आपण हे आर एच एस इक्वेट केल्या म्हणून एल एच एस सेम म्हणतो. पी प्लस क्यू विच इज इक्वल टू क्यू प्लस पी. ठीक आहे, सोपा आहे बघा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता सेम अशीच आपण बघणार आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी करत असताना इफ ए बी सी आर द थ्री वेक्टर्स, वेक्टर ए वेक्टर बी आणि वेक्टर सी, आणि हा आर हा त्याचा रिझल्टंट आहे ह्या साईडचा. ठीक आहे, मग आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय आहे बघा, ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए प्लस वेक्टर बी विच इज इक्वल टू प्लस वेक्टर सी ही प्रॉपर्टी आहे. मग त्याच्यामध्ये काय येणार आहे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस सी ही जी आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे. आता तो प्रूव्ह करत असताना इफ ए बी सी इन द टू डिफरंट वे इज गिवन रिझल्टंट आर. आता हे आपण काय कन्सिडर केलं आहे, ओ क्यू आर. ओ क्यू आर आपण ही जर ओ क्यू आर ही जर साईड कन्सिडर केली तर ओ क्यू काय आहे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी, आणि क्यू आर काय आहे, वेक्टर सी आहे. म्हणजे ओ क्यू आर. तर आपलं ओ क्यू आर ट्रायंगलमध्ये काय करणार आहे, ह्या दोन्ही साईडची सम ही तिसऱ्या साईड बरोबर असते. म्हणजे काय येणार, वेक्टर ओ क्यू म्हणजे काय, वेक्टर ए प्लस वेक्टर बी, पुढची साईड प्लस सी येणार आहे. ठीक आहे, आणि त्या दोघांचे ॲडजस्टंट म्हणजे आर येणार आहे. म्हणून आपण काय केलं, हा रिझल्टंट आर इक्वल टू ह्या साईड आणि प्लस हे साईड क्यू आर ह्यांची सम घेतली. म्हणजे वेक्टर आर हा झाला ह्या ट्रायंगल ओ क्यू आर हा जो ट्रायंगल कन्सिडर केला ह्याचा रिझल्टंट आर विच इज इक्वल टू ही साईड प्लस ही साईड. म्हणजे वेक्टर ए बी प्लस वेक्टर सी कशा झालं, ओ क्यू आरमध्ये झालं. हे पहिलं इक्वेशन. आता दुसरा ट्रायंगल ओ पी आर, मग गतच आता वरचा ट्रायंगल ओ पी आर. वरचा ट्रायंगल कन्सिडर जर केला तुम्ही तर वरच्या ट्रायंगलमध्ये काय आपलं आहे, ए ओ क्यू आर, ओ ओ पी आर हा जो कन्सिडर केला हा एवढा ओ पी आर हा खालचा जो दिसतोय हा कन्सिडर केला ओ क्यू आर. मग त्याच्यामध्ये ओ क्यू आरमध्ये ओ आर हा जो आहे हा रिझल्टंट आहे. मग हा रिझल्टंट इक्वल टू घेतलं तर हे जी सम येणार आहे आणि प्लस हे जी सम आहे. ह्या साईड काय आहे, वेक्टर आहे, आणि ही साईड पी आर काय आहे, बी प्लस पी आहे. म्हणून वेक्टर ए प्लस ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी आले खालच्या ट्रायंगलनुसार. मग आता हे दोन्हीची एल एच एस सेम आहे म्हणून आर एच एस इक्वेट केली. वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस सी विच इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे, कळालं का. म्हणजे काय केलं आपण, एकदा ओ क्यू आर हा ट्रायंगल कन्सिडर केला, ह्या दोन ॲडजस्टंट साईडची सम हा रिझल्टंट बरोबर आहे दाखवले, हे इक्वेशन आलं. वरती ओ पी आर हा कन्सिडर केला तर त्याचा रिझल्टंट म्हणजे ह्या दोन ॲडजस्टंट साईडची सम आली. म्हणजेच वेक्टर ए प्लस बी प्लस सी विच इज इक्वल टू वेक्टर ए प्लस बी प्लस सी विच इज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. बघा काय काय बघितलं मी पुन्हा एकदा सांगते. आता ह्या लेक्चरमध्ये आपण जे काय काय पॉईंट बघितलेले आहेत ते बघा. फर्स्ट वी सी द वेक्टर ऑपरेशन. Now here we see the three vector operation means multiplication, addition and subtraction. जसं आपण जनरली इक्वेशनचं करतो तसंच multiplication, addition, subtraction केले. And now next we see the triangle of vector addition. 2 mark question from this point means state the triangle of vector addition. ह्या दोन डायग्राम काढायच्या. And now using the triangle of vector addition we see the two properties, commutative property and associative property. ह्या दोन प्रॉपर्टी तुम्हाला सेपरेट परीक्षेला विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ह्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.